मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट। दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती। कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकाराचं वाटप नसल्याचं चित्र। राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांसंदर्भात तक्रार करणारं पत्र 2 वेळा। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग। चालू आठवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, गिरीश महाजनांची घणाघाती टीका। धमक्या देऊन पक्ष फोडणारे लोक म्हणजे महाजन, संजय राऊतांनी घेतला गिरीश महाजनांचा खोचक शब्दात समाचार। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र, दीर सुशील आणि सहआरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी 3ही आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार। वैष्णवी हगवणेने गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का? साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार। एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरच्या सुनीताची एनआयए आणि सैन्याचे अधिकारी करणार चौकशी। पोलीस चौकशीत सुनीता सहकार्य करत नसल्याचं आलं समोर। आसाम आणि उत्तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचा कहर। पूरस्थितीमुळे 40 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता, तर पूरबाधितांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। भारताचं सुरक्षा कवच आणखीन मजबूत होणार। रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार। तिकडे महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला दाखल झालेलं आहे। यावेळेला ते महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महिला आयोगाने योग्य ती दखल घेतली नसून आयोगाने दुर्लक्ष केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलेला होता। महिला आयोग हे महिलांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही, तसंच महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं जात नाही। आयोगाकडे इतर सदस्य नाहीत, त्यामुळे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी मवियाचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी दाखल झालेलं आहे। वर्षा गायकवाड, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी यावेळेला राज्यपालांची भेट घेत आहेत। तर चाकणकरांविरोधात मविया चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी आता दाखल झाले आणि यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महिला आयोगाने योग्य ती दखल घेतलेली नसून आयोगाने दुर्लक्ष केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे। तर महिला आयोग हे महिलांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही, तसंच महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं जात नाही, तर आयोगाकडे इतर सदस्य नाहीत, त्यामुळे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी मवियाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेत आहे। या शिष्टमंडळामध्ये वर्षा गायकवाड आहेत, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी राज्यपालांची भेट घेत आहेत। तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरती मविया चांगलीच आक्रमक झालेली आहे। चाकणकरांविरोधात मविया आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ आता दाखल झालेलं आहे। सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुस्मिता, जर आपण बघितलं तर मविया आता चांगलीच आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळत आहे। मवियाचं शिष्टमंडळ आता राज्यपालांची भेट घेत आहे, काय अधिकचा तपशील आहे? खरं तर काही वेळापूर्वी आपण बघितलं तर रोहिणी खडसे या राजभवनावरती उपस्थित झालेल्या होत्या। त्याचबरोबर सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या वतीने उपस्थित होत्या। परंतु जे परिपत्रक, जी परवानगी पत्रक राजभवनात राज्यपालांच्या अनुमतीनंतर बाहेर येतं, त्यामध्ये केवळ रोहिणी खडसे यांचं नाव असल्यामुळे इतर अनेक महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला होता आणि त्यामुळे सुद्धा काही प्रमाणात आपण जर बघितलं तर नाराजगी ही महाविकास आघाडीच्या अनेक महिला नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण
प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळेच महिलांच्या प्रश्नाबाबत सरकार गांभीर्यानं लक्ष देत नाहीये. राज्यपालांशी संवाद साधत रुपाली चाकणकर यांचं पदावरून बरखास्त करावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा रोहिणी खडसे आणि सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या महिला प्रतिनिधींच्या वतीनं करण्यात येणार आहे. सध्या आपण बघतोय की अनेक जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा येणं अपेक्षित होतं, परंतु नेत्यांनाच प्रवेश न मिळाल्यामुळे सुद्धा अनेक महिला कार्यकर्त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. समोर आपण बघतोय की राजभवनाच्या प्रवेशद्वारावरतीच अडवण्यात येत आहे आणि त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं तर फक्त रोहिणी खडसे या आतमध्ये गेलेल्या होत्या. नंतर रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात बोलण्यासाठी म्हणून सुषमा अंधारे असतील, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर या सुद्धा आत पोहोचत आहेत. निश्चित सुष्मिता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो सुषमा अंधारे आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं महिला आयोगाचं काम गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू आहे, त्यांची बेताल वक्तव्य समोर आलेली आहेत, कसं बघता याकडे? जर अनेक केसेस तुम्ही बघितल्या असतील तर महिला आयोगाकडनं आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि आम्ही हा आरोप करत नाही तर पुराव्यानिशी पण दाखवून दिलेला आहेत. मयुरी हगवणेंच्या केसमध्ये त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर देखील फक्त ती समोपचाराने मिटवण्यात यावी एवढंच पत्र महिला आयोगाकडनं गेलं. कदाचित त्या पत्राची व्यवस्थित दखल घेण्यात आली असती तर आज वैष्णवी जिवंत असती. प्रिया फुकेंच्या केसमध्ये 1 वर्ष आधी त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, पण ते कदाचित सत्ताधारी पक्षाच्या आरोपी असल्यामुळे त्यांना देखील पाठीशी घालण्यात आलं. अशा 32 केसेस माझ्याकडे आज रोजी आहेत की ज्या केसेसमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली महिला आयोगाकडे, पण महिला आयोगाकडून त्यांना कुठलाही रिप्लाय देण्यात आलेला नाही. म्हणजे महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एकतर त्यांचं केंद्रशासित प्रदेश म्हणतो ना, स्वतःपुरतं तेवढा महिला आयोगाचा वापर होतोय का? कारण त्यांची एकमेव नियुक्ती झालेली आहे. आज ज्या 6 सदस्यांची नेमणूक होणं गरजेची होती ती झालेली नाही. 6 विभागाच्या या अध्यक्ष असतात आणि यांच्या अंतर्गत हे जे सदस्य असते त्याच्या अंतर्गत नंतर त्या प्रत्येक तालुक्याच्या गावा वाड्या वस्त्यांपर्यंत त्या पोहोचतात आणि तिथे ज्या ज्या महिलांना अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी ह्या सदस्यांच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविल्या जातात. पण आज आपण बघतोय की फक्त एकमेव अध्यक्षांची निवड झाली आहे, बाकी काहीही नाही. हे अक्षम्य अशा चुका म्हणाव्यात सरकारकडनं किंवा दुर्लक्ष म्हणावं किंवा सरकारच्या महिलांप्रतीचा असंवेदनशीलपणा म्हणावा लागेल. राज्यपालांची भेट घेणार आहात, त्यांच्यासोबत त्यांच्याकडनं कारवाईची मागणी कराल का? खरं तर रुपाली चाकणकरांविरुद्ध चाकणकर विरुद्ध चाकणकर असंही एक पाहायला मिळतंय. आज नीलम गोरे सुद्धा यांनी एक बैठक बोलवलेली आहे. खरं म्हणतात ना, बैल गेला आणि झोपा केला तसल्या प्रकारे आता ही बैठक घेणं म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पानं पुसायचं काम आहे. आत्ता विरोधकांकडनं जो हा महिला आयोगाच्या विरोधामध्ये आम्ही लढा देतो आहोत, या लढ्यामध्ये फक्त एक दिखावा करायचा, काहीतरी बैठकीच्या नावाखाली चर्चासत्र आयोजन करायचं, तिथे चर्चा घडवून आणायच्या आणि जैसे थे तसं. मला सांगा, एवढं वैष्णवीला जीव गमवावा लागला आणि तिचा जीव गेल्यानंतर यांना ही जाग आली आहे का की आता आपण महिला आयोगावरती चर्चासत्र आयोजित करावं? हा दिखावापणा, हा ढोंगीपणा का करता आहात? सरळ सरळ महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या अकार्यक्षम झालेल्या आहेत. त्यांनी या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी त्या कुठेतरी कमी पडलेल्या आहेत, म्हणून त्यांचा राजीनामा घ्या ना सरळ सरळ. धन्यवाद. आमचे संवाद रोहिणी खडसे यांनी कारवाईची मागणी केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता मदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर उपसभापती नीलम गोरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी विधानभवनात ही बैठक घेण्यात येते. या बैठकीचं निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सुद्धा पाठवण्यात आलंय. तसंच या बैठकीसाठी महिला अत्याचाराच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या सदस्यांना सुद्धा बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे. दरम्यान ही बैठक मुळात महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात येते. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावरती मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आरोप करण्यात आलेले होते. त्यामुळे आयोगावर सुद्धा विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे आता नीलम गोरेंनी बोलवलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पुढची बातमी बघूया. महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून मुंबईतील 6 चौपाट्यांवरती बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी तुर्कीच्या कंपनीकडून उत्पादित रोबोटिक बचाव यंत्र
रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीन हे तैनात केले जाणार होते. मात्र भारत पाकिस्तान संघर्षाच्या दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीवरती अनेक स्तरांवरती बहिष्कार टाकण्यात येत असतानाच महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे उशिरा जाग आलेल्या महापालिकेने या यंत्रांचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.